नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा नवीन रेल्वे मार्ग सध्या मंजूर झाल्याची बातमी आली आहे। मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांना थेट जोडण्यासाठी सुमारे 240 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि या रेल्वे मार्गाला आता गती मिळाली आहे। या रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्यासाठी सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। प्रत्यक्ष सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिली आहे। हा प्रकल्प केवळ नवीन रेल्वे मार्ग उभारण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रासाठी विकासासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। हा रेल्वे मार्ग का महत्त्वाचा आहे? आजही धाराशिव, बीड या जिल्ह्यातल्या अनेक भागांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नाही आहे। अनेक नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी लातूर, परळी किंवा जालना आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरपर्यंत रस्त्याने जावं लागतं। धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वे संपर्क नाही आहे। बीड जिल्ह्याला नवीन रेल्वेची जोडणी यामुळे होणार आहे। उद्योगांना मालवाहतुकीसाठी स्वस्त असा पर्याय उपलब्ध होणार, उद्योगांना चालना मिळणार, शेतमालाची मोठ्या बाजारपेठेत जलद वाहतूकमुळे शक्य होणार आहे। तर मंडळी, हा रेल्वे मार्ग कोणत्या तालुक्यातून जाण्याची शक्यता आहे ते बघूयात। तर रेल्वे मंत्रालयाने अद्याप अंतिम आरेखन अलाइनमेंट जाहीर केलेली नाहीये, ही फक्त शक्यता आम्ही तुम्हाला वर्तवून दाखवतो आहोत। तर उपलब्ध प्राथमिक माहिती, भौगोलिक रचना आणि संभाव्य मार्गाच्या आधारे सांगितलं जात आहे। अंतिम DPR नंतर यामध्ये बदल होऊ शकतो। धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव तालुका, तुळजापूर तालुका, कळंब तालुका आणि भूम तालुका ही संभाव्य तालुके यामध्ये घेण्यात येऊ शकतात असा अंदाज आहे। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यामधनं, बीड तालुक्यामधनं आणि गेवराई तालुक्यामधनं हा मार्ग जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुका, छत्रपती संभाजीनगर तालुका, त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यातला काही परिसर आणि पैठण बिडकींचा जो भाग आहे त्या भागातल्या गंगापूर तालुक्याचा काही परिसर यामध्ये घेण्यात येऊ शकतो अशी देखील शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे। तर बीड आणि धाराशिव जिल्हा ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, डाळिंब, कांदा यासाठी प्रसिद्ध आहे। रेल्वे मार्गामुळे शेतमाल आणि शेतमालाच्या वाहतुकीमध्ये खर्च कमी होईल, निर्यात वाढेल, कोल्ड स्टोरेजेस आणि वेअरहाऊसेस उद्योग मोठ्या प्रमाणात वाढतील, MIDC मध्ये नवीन गुंतवणूक येईल। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा बिडकीन DMIC मध्ये प्रचंड मोठमोठे कारखाने हे उभारल्या जात आहेत आणि सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जगातल्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी येतात, त्यामुळे लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊस, ड्रायपोर्ट यांना मोठी संधी मिळणार आहे। हजारो रोजगारांना, कामगारांना रोजगार मिळणार आहे। खूप मोठमोठे इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी आपले बांधकाम आणि इतर व्यवसाय हे उभे करू शकणार आहेत। तर तुळजाभवानी मंदिर, बीड जिल्ह्यातले ऐतिहासिक स्थळं, पैठण, संत एकनाथ महाराजांचं क्षेत्र, अजिंठा वेरूळकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढेल, कमी वेळ लागणार, कमी खर्च लागणार, सुरक्षित असा प्रवास होईल। तर पुढे काय काय होऊ शकतं हे देखील आम्ही तुम्हाला एक अंदाजित या माध्यमातून सांगतो आहोत। सविस्तर प्रकल्प अहवाल या ठिकाणी तयार होईल, सर्वेक्षण तयार होईल, सर्वेक्षणच्या नंतर DPR तयार होईल, खर्चाची निश्चिती होईल, जमिनीचं संपादन आणि त्याची प्रक्रिया राबवली जाईल, पर्यावरण विभागाची मंजुरी यासाठी आवश्यक असणार आहे, राज्य सरकारची संमती देखील आवश्यक असणार आहे, नीती आयोगाची मंजुरी ही महत्त्वाची आहे, केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मंजुरी अपेक्षित आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील अंतिम मंजुरी या ठिकाणी अपेक्षित आहे। तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे। रेल्वे मंत्रालयाच्या नियमानुसार प्रत्येक नवीन रेल्वे प्रकल्प विविध प्रशासकीय आणि आर्थिक टप्प्यातून जात असल्यामुळे अंतिम मंजुरीनंतरच प्रत्यक्ष काम सुरू होईल असं देखील सांगण्यात आलं आहे। आमदार
राणा जगजितसिंग पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यांमधलं दळणवळण अधिक मजबूत यामुळे होणार आहे। तर धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग हा मराठवाड्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे। सध्या मात्र केवळ सर्वेक्षण आणि DPRची प्रक्रिया सुरू आहे। रेल्वे मार्ग नेमका कोणत्या गावांमधनं जाणार, कोणत्या तालुक्यांमधनं जाणार याची अधिकृत आणि अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही आहे। आम्ही जे तुम्हाला सांगितलं आहे ती केवळ शक्यता आहे। या तालुक्यांमधनं हा मार्ग जाईल अशी शक्यता आम्ही या ठिकाणी वर्तवलेली आहे। अंतिम DPR आल्यानंतर अधिकृत यादी आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवू। तर मंडळी, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला, उद्योगांना, शेतीला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल। याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा। धन्यवाद।